संघाकडून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, काय नेमकं वैशिष्ट्य? दरवर्षी आम्ही या ठिकाणी अत्यंत भव्य स्वरूपात वंदे मातरम संघातर्फे माघी गणेश जयंतीचं आयोजन करतो। माघी गणेश जयंती गेल्या अनेक वर्ष अनेक ठिकाणी साजरी केली जाते। दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढतंय। लोकांना देखील खरं सांगायचं तर हे दिवस हे उत्सव साजरा करण्यासाठी थोडेसे जास्त आनंददायी आणि सोयीचे पडतात। शेवटी आपण परमेश्वराची आराधना करण्याकरता हे सण साजरे करतो आणि त्यावेळेला जर निसर्गाची देखील आपल्याला सोबत असेल, वातावरण छान असेल तर आपल्याला अजून आनंद मिळतो। त्यामुळे हा महिनाच तसा आहे आणि त्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो। उद्या माघी गणेशाची जयंती आहे। भाद्रपदात आपण चतुर्थी करतो। जयंती म्हणजे खऱ्या अर्थाने गणेशाचा जन्म आणि त्यामुळे आपण त्याचा जन्मदिवस थाटामाटात आपण साजरा करतोय। 7 दिवस विविध उपक्रम इथे चालणार आहेत। आपल्या सगळ्यांना माहित आहे ते सर्व कार्यक्रम आम्ही जाहीर केलेले आहेत। विशेष म्हणजे आपण पाहत असाल की अहिल्याबाई होळकरांचा इथे पुतळा आपल्याला दिसतोय आणि माहेश्वर घाट जे मध्य प्रदेशामध्ये आहे आणि देवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा किल्ला, या किल्ल्याची एक प्रतिकृती जशी तशी उपलब्ध जागेमध्ये आम्ही उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे डेकोरेटर मनोहर गोळे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। सर्व कार्यकर्त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे आणि दरवर्षी विविध पद्धतीच्या भौगोलिक सामाजिक विविध क्षेत्र भारतातली किंवा महाराष्ट्रातली कोकण असेल त्या ठिकाणची कल्चर, तिथले मंदिराच्या पद्धती अशा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो। गेल्या वेळी आपण गणेश उद्यान मंदिर केलं होतं। यावेळेला अहिल्याबाई होळकर यांचा त्रिशताब्दी जे वर्ष आहे हे वर्ष आहे आणि ते औचित्य साधून आमच्या हातून हे आपोआप हे घडून गेलं। असं काही फार नियोजन नव्हतं, परंतु अहिल्याबाईंचं या क्षेत्रामधलं कार्य फार विशेष आहे। अहिल्याबाईंची मूर्ती पण आपण बघतो, हातात शंकराची पिंडी घेतलेलीच मूर्ती आहे आणि भगवान शंकराचे पुत्र साक्षात गणेश आहेत आणि त्यामुळे आमच्या हातून हे कार्य आमची भावना असल्यामुळे आपसूक घडलंय। आम्ही काय असं निर्णय घेतला नव्हता असं करायचंय। समोरचा आपल्याला डेकोरेटर पण म्हणाला आपण ह्या डेकोरेशन करूया, हो म्हटलं, झालं आणि अप्रतिम तुम्ही जर याच्या बाहेरून फोटो काढलेत आणि गुगलवर जर डाउनलोड केलात माहेश्वर घाट अहिल्यादेवी होळकर किल्ला तर बाहेरची जी भिंत तुम्हाला ॲज इट इज दिसेल, इतकं सुंदर साकारलंय। महायुतीचा लावेल आणि मुंबईचा कदाचित लावेल। काय साकडं असेल? हे बघा, मी गणरायांकडे भाजपचा अध्यक्ष म्हणून साकडं करण्यापेक्षा एक ठाणेकर नागरिक आणि गणेश भक्त म्हणून साकडं घालेन। कारण खरं सांगायचं झालं तर मी हे मानतो, गणरायाला काय भाजप काय मनसे काय उबाटा काय काँग्रेस काय हे सर्व सारखे आहेत। उगाच आपण त्याच्यामध्ये काहीतरी विषय आणणं हे माझ्यासारख्या एका गणेश भक्ताला योग्य वाटत नाही। आहे ते मी खरं सांगतो, गणेश भक्त म्हणून मला असं वाटतं की चांगला माणूस महापौर व्हावा। आता जे गणेशाच्या मनात आहे त्या लोक आलेले आहेत, आपोआपच आलेले आहेत। जेव्हा त्याच्या जसं मनात येईल तसं घडतं। आता त्याच्या मनात हे असेल म्हणून हे घडलेलं आहे। महायुतीची सत्ता जागोजागी आलेली आहे हे मी म्हणू शकतो। माझा अधिकार नाही आहे, परमेश्वराचा आहे आणि जे आलेले आहेत ते चांगलं कार्य करतील। देवा त्यांना चांगली बुद्धी दे जेणेकरून शहराचा विकास होईल आणि बाकी राजकारण न करता केवळ आणि केवळ सर्व समाजाचं गरिबांचं कल्याण होणारं काम हे या सभागृहाच्या माध्यमातून होऊ दे, हीच मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। महापौर महायुतीचा होईल, कुठल्या पक्षाचा होईल तोही होऊ दे, पण त्याच्या हातून गणरायाची आणि पर्यायाने समाज बांधवांची सेवा होऊ दे। गणपतीच्या हाती अंकुश असतो, तुम्ही देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजप अंकुशाची भूमिका हे करणार। एक लक्षात घ्या, मी पार्टीचा अध्यक्ष आहे, त्यामुळे पार्टीचं काम नीट चाललं पाहिजे ह्याच्यासाठी तर नक्कीच मी अंकुश म्हणून काम करणार आणि याच्या पुढे ज्या काही गोष्टी घडतील त्या आपल्या समोर येतील। त्यानंतर कुठे काम तसं करायचं अंकुशाचं का अंकुश काय तो माऊतावर पण तो हत्तीवर माऊत बसतो, तो पण तो अंकुश टोचून हत्तीला पळवतो। हत्ती थोडासा सुस्त असतो म्हणून त्याला टोचतो, तर तसं काम करायला लागेल। दोन्हीचे पर्याय आहेत, पाहूया काय करावं लागतं। यांच्याकडे धुरा दिल्याच्या नंतर मोठ्या संख्येने भाजपचे उमेदवार निवडून मागे देखील तुमच्याकडे धुरा देण्यात आली होती। एकदा नक्की अध्यक्ष आहे, अध्यक्ष अशा प्रकारची आता चर्चा। खरी गोष्ट आहे, मी भाग्यवंत समजतो मला। 2012 असेल, 2017 असेल ते 2026 3 वेळा मी अध्यक्ष झालो। मध्ये दुसरेही काही आमचे सहकारी अध्यक्षपदी आले। 4, 8, 23 आणि 28 असा हा प्रवास झाला। मला आनंद आहे की माझं माध्यम सर्वच काम करतात। आमचे सहकारी असतील, निरंजनजी असतील, संजयजी असतील, माधवीताई असतील, या सहकाऱ्यांनी रवींद्रजी चव्हाण यांचं आम्हाला विशेष मार्गदर्शन आहे। या सर्वांच्या मेहनतीने आणि मार्गदर्शनाखाली सगळं झालेलं आहे। परंतु एखाद्याला काय म्हणतात त्याला तो मान मिळतो, त्याचं नशीब असतं ते करायचं, तसं तो मला मिळाला ॲज अ अध्यक्ष
आणि बायचान्स तिन्ही महापालिकांना अध्यक्ष आणि 3 वेळा भाजपची ग्रोथ हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. लाभाची पदे मिळाली नाहीत तर विरोधी पक्षात बसणार. कशाची मतं? लाभाची पदे मिळाली नाहीत तर विरोधी पक्षात बसणार. हे बघा, लाभाची पदं वगैरे हे सगळे विषय या ठिकाणी करणं मला योग्य वाटत नाही. हा, हे आपला गणपतीचा मंडप आहे, गणेशाची आपण आराधना करतोय, त्यामुळे आपल्याला काय लाभ हवा, हे हवा ते हवा, या वार्ता मला उचित वाटत नाही. लोकांचा लाभ झाला पाहिजे, हे आमचं काम आहे, त्यासाठी आम्ही काम करू. देवाच्या भेटीला देवाभाऊ येणार आहेत. नक्कीच देवाभाऊ दरवर्षी येतात आणि गणपती बाप्पा देवाच्या भेटीला देवाभाऊंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आता झेडपीच्या निवडणुका आहेत तरी देखील वेळात वेळ करून द्यायचं त्यांनी मान्य केलंय. चव्हाण साहेब पण येतील, शिंदे साहेब येतील, सरनाईक साहेब येतील, म्हस्के साहेब, सर्व पक्षीय आव्हाडांना पण बोलावलंय आम्ही. नजीब मुल्लाला बोलाय, गणेश नाईक साहेब ते येणारच आहेत दरवर्षीप्रमाणे. त्यामुळे सर्वजण येतील. बाप्पाच्या आशीर्वादाला सगळेच येतात. आम्ही काय माध्यम आहोत काम करणारे, आम्ही काय त्याचे ट्रस्टी ठेकेदार नाहीये. आम्ही एक आयोजन केलंय, त्याचं दर्शन ज्याला ज्याला घ्यावंसं वाटतं सगळेजण घेतात, सगळेजण येतील आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतील.